आता आम्ही चालू सुनामी आयलंड बोटिंग. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रतीक दलवे आणि आता आम्ही चाललो तारकर्लीला. आणि या आमच्या गाड्या आहेत. एक अजून एक गाडी आहे ती मागे आहे. आणि तारकर्लीला जाता आता जे जे ठिकाणं रस्त्यामध्ये लागतील ते आम्ही करणार आहोत. आणि ही गाडी आता मी याच्यातच बसतोय. पहिला आम्ही जाणार आहोत पालीच्या बल्लाळेश्वराला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. हे नाव बघा, एलियन बॉईज. कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती होशी मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मानता. श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली हे मंदिर रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता आणि त्याच्याच नावाने या गणपतीला बल्लाळेश्वर असं नाव पडलं. पाली समोरच असलेला हा सरसगड. बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या रस्त्याला. धीरे चलना है मुश्किल तो जल्दी ही सही. आँखों के किनारों में बहाने ही सही. हम चले बहारों में गुनगुनाती राहों में. धड़कने भी तेज है अब क्या करें. वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे. ख्वाहिशें अनजान है अब क्या करें. आम्ही आता फायनली पोहोचलो इथं आणि इथे आम्ही सीव्ह्यू पॅलेस म्हणून एक रिसॉर्ट आहे, तिथे आम्ही रूम घेतलेत. तर चला तुम्हाला दाखवतो आतमध्ये रूम कसे आहेत. एकदम छान असे रूम आहेत. आणि मस्त रूम आहेत एकदम. बाथरूम पण दाखवते आपल्याला. ओके, ठीकठाक आहेत. रूममध्ये सामान वगैरे ठेवून झाल्यावर बीच जवळच असल्यामुळे माझी बीचवर जरा नजर गेली तर तिथे जाऊन बघितलं तर हे बघा, आम्ही कवाऱ्या बोलतो आहे याच्या मुलांना. तर पुन्हा जाल असा भरला होता याच्याने आणि ते काढत होते. त्याला किती वेळ लागेल माहिती नाही, पण खूप खूप भेटल्या होत्या याला. हॅलो, गुड मॉर्निंग. मांजर आरवी जेली. आता आम्ही चालू सुनामी आयलंड बोटिंग. जे सुनामी आयलंड आहे तिथे. आणि चला तुम्ही पण आमच्यासोबत. फुल शॉपिंग मॉल आहे इथं. आमचे चाललेले आहेत इश्चिरी. कस्तो मजा है लई लई मा रम्मैलो काली ओढाली. कस्तो मजा है लई लई मा रम्मैलो काली ओढाली.
सा जीने में है जुनू सा सीने में, एक जुनून एक दीवानगी हर तरफ बेखुदी 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 हर तरफ कहे हल्के हल्के ये रंग झलके झलके जो किससे है कल के भुला दे, कोई हौले हौले मेरे दिल से बोले किसी का डोले चल जाने दे कोई जादू कस्तो मजा है ले ले माँ रम्मैलो काली ओडाली कस्तो मजा है ले ले माँ रम्मैलो काली ओडाली। आम्ही आता चाललोय टाइमपास करायला बीचवर चाललोय. बीचवर. बीचला भेटायला चाललोय. Who's that beach? साले बीच फुकटची धावपल विनाकारण ही बघा याची. कुठले तारकाले बीचवर आणि ॲक्च्युली आम्ही अशा ठिकाणी उभं तिथं माणसं नाही इथे या साईडला काल मच्छीमारी म्हणजे आता ते जातील मला वाटतं ते टाकायला, आणि बीचवर त्या साईडला तिथे फुल गर्दी आहे, तर पूर्ण रिकाम आहे मला मी इथेच थांबलो. तर बघू शकताय आता जरा जात आहो दिसत आहो बस जास्त. चाहता है दिल चाहता है दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन, दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन, दिन दिन भर प्यारी बातें झूमे शामें गाए रातें मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा, हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ, दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन, दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन, चमकाते हैं चिलमिलाते हैं अपने रास्ते, ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते, चमकाते हैं चिलमिलाते हैं अपने रास्ते, ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते. जहाँ रुके हम जहाँ भी जाएं जो हम चाहें वो हम पाए. बीचवर मजा मस्ती करून आम्ही लगेच आलो आणि रात्री आम्ही ताव मारला सुरमई थाली आणि पापलेट थालीवर, आणि ती खूप छान होती. एक सेल्फी व्हिडिओ काढून आम्ही लगेच निघालो पुढच्या प्रवासाला म्हणजेच गणपतीपुळेला, आणि रस्त्यामध्ये येणारे जी ठिकाणं होती मंदिर होते ते आम्ही दर्शन घेत गेलो. ते बघा तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये. फिर सैर चला उड़ के छोड़ा है जहान नीचे मैं तुम्हारे अब हूँ हवाले, अब दूर दूर लोग बाग मीलों दूर ये वादियाँ, फिर धुआं धुआं तन्हार बदली चली आती है छूने,
पर कोई बदली कभी कहीं कर दे तन गीला, ये है भी ना हो। किसी मंजर पर मैं रुका नहीं कभी खुद से। फायनली आम्ही पोहोचलोय रामेश्वर मंदिर इथे, जे मिठबावला आहे. आता बघूया, आता आतमध्ये चाललोय. आणि खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे, भारी वाटते एकदम. मालवणमधील रामेश्वर मंदिर हे एक पवित्र स्थान आहे, जे त्याच्या आध्यात्मिक तेजाने आणि स्थापत्य वैभवाने पर्यटकांना मोहित करते. महाराष्ट्रातील मालवणच्या मध्यभागी वसलेले हे प्राचीन मंदिर भक्तांसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी खूप महत्त्वाचे आहे. समृद्ध सांस्कृतिक वारसा, दैवी वातावरण आणि आश्चर्यकारक कारागिरीसह रामेश्वर मंदिर हे आध्यात्मिक समाधान आणि प्रदेशाच्या वैभवशाली भूतकाळाची झलक पाहणाऱ्यांसाठी अवश्य भेट देण्यासारखं ठिकाण आहे. नाही दिसतंय का असं पण? या मंदिराला नक्कीच भेट द्या, कारण खूप छान मंदिर आहे, खूप बारीक नक्षीकाम आहे आणि खूप सुंदर वाटतं. तुम्ही नक्कीच दर्शन घ्या. मला जाऊन दाखवणार, पार्किंग खूप गाड्या आहेत म्हणून लांब लावायला लागले. आणि हा समोर मंदिर आहे. चला तर जाऊया. कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर. श्रीदेव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. कुणकेश्वराला दक्षिण कोकणची काशी म्हटले जाते. देवगडहून 18 किलोमीटर अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे. कुणकेश्वरचा समुद्र किनारा, आणि खरंच बघा तुम्ही, समुद्र किनाऱ्याच्या बाजूलाच लगेच असं मंदिर आहे. जेवढा जबरदस्त वाटतंय ना, भले ऊन आहे, ऊन लागतंय म्हणून, पण मला वाटतं तर सावली वगैरे अजून मस्त वाटतं. खरंच जबरदस्त नजारा आहे. ॲक्च्युली आता मला वाटतं गणपतीपुळेला पण सेम असेल आहे, म्हणजे असेल नाही तर ते बीच वगैरे मार्केट असा त्या साईडला पार्किंग आहे. तर तिकडून आपण पार्किंग करून आले त्या एरियावर. कुणकेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही निघालो गणपतीपुळेकडे. आणि समोर ज्या पवनचक्क्या दिसतात तिथे एक विंडमिल गार्डन म्हणून आहे, खूप छान आहे. तिथे आले तर नक्कीच भेट द्या, कारण आम्ही गेलो नाही तिथे.
रत्नागिरी शहराजवळून सुमारे 1 ते 2 किमी अंतरावर असणारा समुद्रकिनारा म्हणजेच भाट्य समुद्रकिनारा। समुद्राच्या आणि रस्त्याच्या लगत हे झरी विनायक मंदिर आहे। डोंगरामधून झरे वाहतात, त्यातील झऱ्यांच्या काठाला असे हे जागृत गणपतीची प्रतिमा आहे, म्हणून या मंदिराचे नाव झरी विनायक आहे। येथे असलेल्या झऱ्यांमुळे या मंदिराची ओळख होते। गाभाऱ्याच्या समोरच एक तळे आहे, ते तळे 12ही महिने पाण्याने भरलेले असते। गाभाऱ्याच्या जवळील असलेल्या गोमुखातून वाहत असलेले पाणी या तळ्यात साठते। बाजूला खाऱ्या पाण्याचे समुद्र असून देखील झऱ्याचे पाणी गोड आढळते। गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो। मंदिराच्या बाहेरील समुद्रावरील वाळू ही पांढऱ्या रंगाची आहे आणि समुद्र किनाऱ्यावर सुरूंच्या झाडांची वन आहे। जयकारा जयकारा हे गणेशा मोरया। अशा लाईन आहे तिथे आणि रिकाम्यात बरा आला। मी सकाळचे वाजले 7, 7:15 पूर्ण खाली आहे। आता बघू आतमध्ये काय लाईन आहे का। तो हे गणेशा देवांचा देवराया, देवा आधार तुझी साया, तुझो वाली तो हे गणराया। आम्ही मात्र प्रदर्शनला जी बोलतात 1 किलोमीटरची आहे, आता बघू किती वेळ लागते। गणपतीपुले हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे। सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र, यामुळे हे देऊळ आगळे वेगळे आहे। गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते। 1 किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणा मार्ग समुद्र, वालूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे। आमची आता प्रदर्शनं पूर्ण झालेली आहे आणि फक्त 15 मिनटात झाली। काही जण बोलतात अर्धा तास लागतो, पाऊण तास, तसं काही नाही। 15 मिनटात प्रदर्शनं पूर्ण झाली आणि हार्डली मला वाटते 700 ते 800 मीटरच आहे। बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या रस्त्याला, म्हणजे आमच्या घरच्या रस्त्याला, आणि खूप छान ट्रिप होती। खूप मजा आली आणि हार्डली असं वाटत होतं का खूप पाऊस येईल, पण ते पाऊस आम्हाला घरी येताना लागला। व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि असंच प्रेम द्या। जय एकवीर।